आज मी तुम्हाला रिंग बनवून दाखवणार आहे। बघा अशा प्रकारे मोती घेतलेले आहे 7, मस्त शायनी आहे। असं ही तार घेतलेली आहे, एवढी थिकनेस आहे त्याची, बारीकच आहे, जास्त जाड नाही आहे, बघू शकता तुम्ही। गोल्डन कलरची आहे तार। ज्वेलरीच्या दुकानात तुम्हाला ही मिळून जाईल। ही लॉंग तार मिळते, तर अशी मी डिवाइड केलेली आहे 2 भागामध्ये। इथे मस्त ट्विस्ट करून घेतलेले आहे आणि असं हुक केलेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि इथं 8-10 अशी पिळा पाडलेल्या आहेत बघा। आता ह्यामध्ये नाही का आपण हा मणी नाही का सरळ टाकायचा, ह्या साईडने टाकायचा आहे। तुम्हाला टाकून दाखवते मी इथं। मणी टाकलेला आहे यामध्ये, ह्या साईडने टाकलेला आहे, सरळ टाकायचा उभा। इथं 8-10 पिळा घेतलेल्या आहे, इथं 4 किंवा 5 दात घ्यायचं, काउंट करायचं आपण। अशा पद्धतीने टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मस्त हे फिट बसलेलं आहे। एका तारमध्ये टाकलेलं आहे, एका तारमध्ये टाकायचा, असं मस्त घ्यायचं आहे, तसं गोल करायचं आणि याचा पिळा मारून घ्यायची याला, हे बघा ह्या टाईपमध्ये। आजच आपण तसेच मणी ह्यामध्ये टाकून घेऊन ट्विस्ट करून घ्या त्याला। मस्त झाली आहे। आता आपण ह्या साईडला इथं पण अशा पिळा पाडून घेऊयात। याला 10-12-15 पर्यंत व्यवस्थित आपण पिळा बसलेले आहे, तर आपण हे उरलेल्या बाहेर नाही का कट करून घेऊयात सीझरने। झालेलं आहे अशा पण कट केलेले आहे आणि व्यवस्थित असं हुकवानी टाईप करून घ्यायचं आहे। हे बघा मस्त पिळा मारायचे, हुक टाईप करून घ्यायचं आहे। मस्त हे असे आपले रिंग तयार झालेले आहेत। घालताना समोरून घालायचं, नंतर व्यवस्थित मागे ट्विस्ट करून यामध्ये फिट करून टाकायचं।
मस्त व्यवस्थित झालेले आहे. तार कशी एका साईडचीच घ्यायची आणि व्यवस्थित काउंटिंग करायचं आहे ट्विस्ट करताना आपण हे कसं इक्वल साईजमध्ये दोन्ही तयार होतील. छान प्रकारे तयार झाले आपले रिंग्स तयार. कशी वाटली नक्की सांगा आणि हे एकदा ट्राय करून बघा. प्लीज आवडले असल्यास लाईक करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. मस्त चमकत पण आहे. रात्री तर खूप छान चमकत आहे. तुम्ही मोकळे केस किंवा आपले मस्त वरती असं बुचडा पाडून हे घाला, खूप छान दिसतील. साडीवर ड्रेसवर खूप छान दिसतील हे कानातले. मस्त रिंग छान दिसते. आवडल्यास सबस्क्राईब करा प्लीज. थँक्यू.